नमस्कार मित्रांनो, आरोग्य बीट्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या धावपळीच्या युगामध्ये गॅस, अपचन, पोट फुगणे आणि ऍसिडिटी या अशा समस्या बनल्या आहे ज्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच हैराण केले आहे. आजकाल आपले बाहेरचे तळलेले, जास्त मसालेदार खाणे आणि अपुरी झोप यामुळे आपली पचन संस्था पूर्णपणे बिघडून जाते, ज्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन ऊर्जेवर होत असतो. इंटरनेटवर तुम्हाला गॅसबद्दल अनेक विचित्र दावे पाहायला मिळतील, जसे की गॅस थेट डोक्यात किंवा पायात फिरतो आणि त्यामुळे वेदना होतात. पण मित्रांनो, आज आपण कोणत्याही भ्रामक कल्पनांना बळी न पडता मानवी शरीराच्या विज्ञानाचा आधार घेऊन हे समजून घेणार आहोत की पोटातील गॅसचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो आणि घरच्या स्वयंपाकघरातील 4 शक्तिशाली घटकांच्या मदतीने आपण आपली पचन संस्था मजबूत कशी करू शकतो. हा व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे तो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आपण जे अन्न खातो ते शरीराला ऊर्जा आणि पोषण देण्यासाठी योग्य प्रकारे पचणे अत्यंत आवश्यक असते. परंतु अनेक वेळा अति खाणे, घाईघाईने जेवणे, तणावपूर्ण जीवनशैली किंवा अयोग्य आहार यामुळे पचनक्रिया बिघडू शकते. जेव्हा अन्नाचे पूर्णपणे विघटन होत नाही, तेव्हा आतड्यांमध्ये उपस्थित असलेले सूक्ष्मजीव त्या अन्नावर प्रक्रिया करू लागतात. या प्रक्रियेदरम्यान विविध प्रकारचे वायू निर्माण होतात, ज्यामुळे पोट फुगणे, ढेकर येणे, पोटामध्ये गुरगुरणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते. अनेक लोकांना असे वाटते की हा गॅस शरीराच्या विविध भागांमध्ये फिरत राहतो आणि त्यामुळे डोकेदुखी किंवा अंगदुखी होते. पण मित्रांनो, प्रत्यक्षात गॅस पचन संस्थेच्या मर्यादित भागातच राहतो. मात्र पोटात जास्त प्रमाणात वायू साचल्यास उदरातील दाब वाढतो आणि त्याचा परिणाम शरीराच्या इतर भागांवर अप्रत्यक्षपणे जाणवू शकतो. त्यामुळे छातीमध्ये जडपणा, पाठीमध्ये ताण किंवा डोके जड वाटणे यांसारख्या तक्रारी काही लोकांमध्ये दिसून येतात. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पचनाशी संबंधित समस्या झपाट्याने वाढताना दिसतात. अनियमित जेवणाच्या वेळा, प्रक्रिया केलेले अन्न, साखरयुक्त पेये, फास्ट फूड आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे आतड्यांचे नैसर्गिक कार्य मंदावू शकते. जेव्हा अन्न आणि मल शरीरामध्ये जास्त काळ राहतात, तेव्हा बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि वारंवार गॅस होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे व्यक्तीला दिवसभर जडपणा, थकवा किंवा कामामध्ये लक्ष न लागणे अशा तक्रारी जाणवू शकतात. विशेषतः वाढत्या वयामध्ये पचनशक्ती पूर्वी इतकी कार्यक्षम राहत नाही. त्यामुळे आहारातील छोट्या चुका देखील मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरू शकतात. म्हणूनच पचन संस्था निरोगी ठेवण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा जीवनशैलीतील सवयी सुधारणे अधिक महत्त्वाचे ठरते. गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून दीर्घकालीन आराम मिळवण्यासाठी आतड्यांचे आरोग्य मजबूत करणे हा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. यासाठी आहारात पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थ, फळे, भाज्या आणि पचनास मदत करणारे नैसर्गिक घटक समाविष्ट करणे आवश्यक असते. तसेच पुरेसे पाणी पिणे, नियमित चालणे किंवा हलका व्यायाम करणे आणि जेवणाच्या वेळा निश्चित ठेवणे यामुळे पचनक्रिया अधिक सुरळीत राहते. अनेक पारंपरिक मसाले आणि घरगुती पदार्थ देखील पचनास मदत करणारे गुणधर्म बाळगतात, ज्यांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास शरीराला फायदा होऊ शकतो. मात्र कोणताही घरगुती उपाय हा संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे पोटाच्या समस्या वारंवार होत असतील तर त्यामागील मूळ कारण समजून घेणे आणि योग्य सवयी अंगीकारणे हेच खऱ्या अर्थाने निरोगी पचन संस्थेकडे नेणारे पहिले पाऊल आहे. या नैसर्गिक मिश्रणाचा पाया मानला जाणारा घटक म्हणजे मेथीचे दाणे. आपल्या पारंपरिक आहार पद्धतीमध्ये आणि आयुर्वेदिक परंपरेत मेथीला विशेष स्थान देण्यात आले आहे. मेथीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्रव्य तंतू आढळतात, जे पचन संस्थेसाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. हे तंतू पोटामध्ये पोहोचल्यानंतर पाणी शोषून घेतात आणि एक मऊ, चिकट स्वरूप तयार करतात. त्यामुळे आतड्यांमधून अन्न आणि मल अधिक सहजतेने पुढे सरकण्यास मदत होते. विशेषतः वाढत्या वयात किंवा कमी शारीरिक हालचाल करणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसणारी बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यासाठी हा गुणधर्म फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय मेथीतील काही नैसर्गिक संयुगे पोटाच्या आतील भागांना संरक्षण देण्याचे कार्य करतात, ज्यामुळे आम्लपित्त, छातीमध्ये जळजळ किंवा पोटातील संवेदनशीलता कमी होण्यास मदत मिळू शकते. त्याचबरोबर मेथी अन्नातील साखरेचे शोषण तुलनेने मंद गतीने होण्यास सहाय्य करते. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेतील अचानक वाढ कमी करण्याचाही तिचा उपयोग होऊ शकतो. अशा प्रकारे मेथी ही केवळ एक मसाला नसून पचन संस्था, चयापचय आणि एकूण आरोग्य यांना आधार देणारा बहुगुणी घटक मानला जातो. या मिश्रणात जिऱ्याची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे.
भारतीय स्वयंपाकातील जवळपास प्रत्येक फोडणीत वापरले जाणारे जिरे हे फक्त चव आणि सुगंध वाढवण्यासाठी नसून पचनक्रियेला चालना देण्यासाठीही ओळखले जाते. जिऱ्यातील नैसर्गिक सक्रिय घटक शरीरातील पाचक रस आणि एन्झाईम्सच्या निर्मितीला प्रोत्साहन देतात. जेव्हा हे एन्झाईम्स योग्य प्रमाणात तयार होतात तेव्हा अन्नाचे विघटन अधिक परिणामकारकपणे होते आणि शरीराला पोषक घटकांचे शोषण करणे सोपे जाते. त्यामुळे जेवणानंतर होणारा जडपणा, पोट फुगणे, ढेकर येणे किंवा अपचन यांसारख्या तक्रारी कमी होण्यास मदत मिळू शकते. जिऱ्यामुळे पित्त निर्मितीला देखील चालना मिळते, ज्याचा फायदा विशेषतः तेलकट किंवा चरबीयुक्त पदार्थ पचवताना होत असतो. याशिवाय जिऱ्यामध्ये सूज कमी करण्यास सहाय्य करणारे गुणधर्म आढळतात, ज्यामुळे आतड्यांमध्ये निर्माण होणारी अस्वस्थता, अतिरिक्त वायू किंवा हलकी सूज यांवरही सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. पचन संस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिरे हा एक साधा पण प्रभावी घटक मानला जातो. अख्खे धणे आणि बडीशेप हे या मिश्रणाचे पूरक आधारस्तंभ आहे. अख्ख्या धण्यांमध्ये नैसर्गिक तंतू आणि सुगंधी तेलांचे प्रमाण अधिक टिकून राहते, जे आतड्यांच्या कार्यक्षमतेस मदत करतात. धण्यांमधील नैसर्गिक घटक पोटातील स्नायूंना शांत ठेवण्यास सहाय्य करतात. त्यामुळे गॅसमुळे होणारी अस्वस्थता, पोटदुखी किंवा मुरडा यांसारख्या समस्या कमी होऊ शकतात. तसेच शरीरातील उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत होत असल्याने आम्लपित्ताचा त्रास कमी करण्यासाठीही धणे उपयुक्त मानले जातात. दुसरीकडे बडीशेप ही शतकानुशतके जेवणानंतर खाल्ली जाणारी एक पारंपरिक पचन सहाय्यक आहे. तिच्यामध्ये असलेली सुगंधी तेले पोट आणि आतड्यांच्या स्नायूंना आराम देतात. त्यामुळे पोटातील आकडी, गॅस किंवा फुगलेपणा कमी होण्यास मदत मिळते. बडीशेप श्वासाला ताजेपणा देण्यासोबतच पचनक्रियेलाही चालना देते. जेव्हा मेथी, जिरे, धणे आणि बडीशेप हे चारही घटक एकत्र वापरले जातात तेव्हा ते पचन संस्थेला विविध स्तरांवर सहाय्य करणारे संतुलित मिश्रण तयार करतात. योग्य आहार, पुरेसे पाणी आणि नियमित हालचालींसोबत ह्या घटकांचा समावेश केल्यास पचनाशी संबंधित अनेक किरकोळ तक्रारींमध्ये आराम मिळण्यास मदत होऊ शकते. हे शक्तिशाली पाचक पेय तयार करण्यासाठी आपल्याला योग्य प्रमाण आणि योग्य भांड्यांची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आयुर्वेदामध्ये औषधी घटकांचे प्रमाण खूप महत्त्वाचे असते. सुरुवातीला एक स्वच्छ, सुका काचेचा किंवा मातीचा ग्लास घ्यावा. लक्षात ठेवा की तांब्याचे किंवा इतर धातूचे भांडे वापरणे टाळावे, कारण रात्रभर भिजत ठेवल्याने काही घटकांची रासायनिक प्रक्रिया होऊ शकते. या ग्लासमध्ये सर्वप्रथम एक छोटा चमचा म्हणजे साधारणतः 5 ग्राम मेथीचे दाणे आणि तितकेच म्हणजे एक छोटा चमचा अख्खे धणे टाकावे. येथे धणे पावडर वापरल्यास पावडरीमधील सुगंधी आणि पाचक ऑइल्स आधीच हवेत उडून गेलेले असतात, त्यामुळे अख्खे धणेच वापरावे. त्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा अख्खे जिरे घालावे आणि सर्वात शेवटी इतर घटकांच्या तुलनेमध्ये दुप्पट म्हणजेच 2 छोटे चमचे साधारणतः 10 ग्रॅम बडीशेप घालावी. कारण बडीशेप ह्या मिश्रणाची उष्णता संतुलित करते आणि पेयाला एक उत्तम चव आणि थंडावा देते. आता ह्या ग्लासमध्ये सामान्य तापमानाचे स्वच्छ पाणी पूर्ण भरावे. पाणी खूप गरम किंवा फ्रीज मधील अत्यंत थंड नसावे, कारण अतिउष्ण किंवा अतिथंड पाण्यामुळे मसाल्यांमधील नाजूक जीवनसत्वे आणि एन्झाईम्स नष्ट होण्याची भीती असते. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर त्यावर एक झाकण ठेवून रात्रभर म्हणजे किमान 7 ते 8 तास भिजत ठेवावे. रात्रभर भिजण्याच्या ह्या प्रक्रियेला विज्ञानात कोल्ड इन्फ्युजन असे म्हणतात, ज्यामध्ये मसाल्यांच्या पेशींमधील सर्व औषधी घटक, अँटीऑक्सिडंट्स आणि इसेन्शियल ऑइल्स हळुवारपणे पाण्यामध्ये विरघळतात. सकाळी जेव्हा तुम्ही उठून पाहाल तेव्हा पाण्याचा रंग फिकट पिवळा किंवा हलका तपकिरी झालेला दिसेल, ज्याचा अर्थ असा आहे की तुमचे 100% नैसर्गिक आणि शुद्ध पाचक अर्क म्हणजेच हर्बल एक्स्ट्रॅक्ट आता तयार झाले आहे. मित्रांनो, हे पेय तयार झाल्यानंतर त्याचा योग्य प्रकारे वापर करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम मिश्रण एका स्वच्छ गाळणीने गाळून पाणी आणि भिजलेले मसाले वेगळे करावे. त्यानंतर हे पाणी घाईघाईने न पिता हळूहळू आणि आरामात सेवन करावे. काही व्यक्तींना रिकाम्या पोटी कोणतेही मसालायुक्त किंवा हर्बल पेय घेतल्यावर पोटामध्ये सेन्सिटिव्हिटी जाणवू शकते. त्यामुळे गरज वाटल्यास आधी साधे पाणी पिणे किंवा एखादे हलके फळ खाणे अधिक सोयीचे ठरू शकते. त्यानंतर हे पेय घोटाघोटाने घेतल्यास शरीराला द्रव पदार्थांचा पुरवठा होण्यास मदत होते आणि दिवसाची सुरुवात अधिक ताजेतवाने वाटू शकते. अनेक लोकांना अशा प्रकारचे पेय घेतल्यानंतर पोट हलके वाटते आणि भूकही अधिक नियमितपणे लागते. गाळल्यानंतर उरलेले मेथी, जिरे, धणे आणि बडीशेपचे दाणे लगेच टाकून देण्याची गरज नसते. या घटकांमध्ये काही नैसर्गिक गुणधर्म अद्याप शिल्लक राहू शकतात. त्यामुळे हे दाणे पुन्हा त्याच भांड्यात ठेवून त्यात ताजे पाणी भरता येते.
दिवसभर ते झाकून ठेवल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास हे दुसरे पाणी गाळून पिण्याची सवय काही लोक पाळतात. विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलकी भूक लागल्यावर अशा प्रकारचे पेय एक हलका पर्याय ठरू शकतो. मात्र रात्री उशिरा किंवा झोपण्याच्या अगदी आधी हे पाणी घेणे काही लोकांसाठी योग्य नसेल, कारण काही मसाल्यांमुळे लघवीचे प्रमाण वाढू शकते. परिणामी रात्री वारंवार जाग येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आणि झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते. त्यामुळे ह्याच्या सेवनाची वेळही विचारपूर्वक ठरवणे आवश्यक असते. अशा प्रकारच्या नैसर्गिक पेयांचा उपयोग मुख्यतः पचन संस्थेला सहाय्य करण्यासाठी आणि दैनंदिन आहारामध्ये आरोग्यदायी सवयी निर्माण करण्यासाठी केला जातो. काही दिवस नियमितपणे ह्याचा वापर केल्यास अनेकांना पोटातील जडपणा, गॅस किंवा अपचनाच्या किरकोळ तक्रारी कमी झाल्यासारखे वाटू शकते. तथापि डिटॉक्स हा शब्द अनेकदा चुकीच्या अर्थाने वापरला जातो. प्रत्यक्षात शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे मुख्य काम यकृत, मूत्रपिंड आणि इतर अवयव सतत करत असतात. त्यामुळे कोणतेही पेय शरीराला पूर्णपणे डिटॉक्स करते असा दावा वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेला नाही. तसेच जर एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ चालणारे पोटाचे विकार, अल्सर, गंभीर आम्लपित्त, मूत्रपिंडाचे आजार किंवा इतर वैद्यकीय समस्या असतील तर कोणताही नवीन घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेसे पाणी आणि चांगल्या जीवनशैलीच्या सवयींसोबत असे पेय पूरक म्हणून वापरल्यास त्याचा अधिक संतुलित लाभ मिळू शकतो. मित्रांनो, ह्या संपूर्ण चर्चेचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे कोणतेही पेय, पूरक पदार्थ किंवा घरगुती उपाय हा निरोगी जीवनशैलीची जागा घेऊ शकत नाही. अनेकदा इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर काही दिवसांमध्ये गॅस, लठ्ठपणा, फॅटी लिव्हर किंवा इतर जुनाट समस्या पूर्णपणे बऱ्या करण्याचे आकर्षक दावे केले जातात. मात्र प्रत्यक्षामध्ये शरीरातील बदल हळूहळू आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे घडत असतात. निरोगी पचन संस्था, योग्य वजन आणि चांगले चयापचय यासाठी संतुलित आहार, नियमित हालचाल आणि पुरेशी झोप यांना कोणताही पर्याय नाही. साखरयुक्त पदार्थांचे प्रमाण मर्यादित ठेवणे, प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वापर कमी करणे, रोज काही काळ चालणे किंवा व्यायाम करणे आणि रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी पुरेशा वेळात घेणे या साध्या सवयी दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे कोणताही उपाय चमत्कार म्हणून न पाहता तो निरोगी जीवनशैलीचा एक पूरक भाग म्हणून स्वीकारणे अधिक योग्य ठरते. मित्रांनो, पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी जेवण करण्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची असते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण मोबाईल पाहत, टीव्ही समोर बसून किंवा मग घाईघाईने जेवण उरकतात. परंतु अन्न शांतपणे आणि लक्षपूर्वक खाल्ल्यास त्याचा पचनावर सकारात्मक परिणाम होतो. प्रत्येक घास व्यवस्थित चावल्याने अन्न अधिक बारीक होते आणि तोंडातील लाळ त्याच्या पचनाची प्रक्रिया सुरुवातीपासूनच सुरू करते. यामुळे पोट आणि आतड्यांवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होते. तसेच जेवताना पाण्याचे अतिसेवन टाळणे आणि दिवसभर नियमित अंतराने पाणी पिणे ही देखील चांगली सवय मानली जाते. पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी नियमित जेवणाच्या वेळा, पुरेशी झोप आणि मानसिक तणावाचे व्यवस्थापन हे देखील तितकेच महत्त्वाचे घटक आहे. अनेकदा लोक फक्त औषध किंवा उपाय शोधतात, पण दैनंदिन सवयींचा परिणाम आरोग्यावर अधिक खोलवर होत असतो. मित्रांनो, आपणा सर्वांनाच माहिती आहे की आरोग्य ही एका दिवसात मिळणारी गोष्ट नाही. ती दररोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून घडत जाते. योग्य माहिती, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न ह्यांच्या मदतीने आपण पचन संस्थेचे तसेच संपूर्ण शरीराचे आरोग्य अधिक चांगले राखू शकतो. आज आपण मेथी, जिरे, धणे आणि बडीशेप यांपासून तयार होणाऱ्या पारंपरिक पाचक पेयाविषयी जाणून घेतले. तसेच पचन सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या काही महत्त्वाच्या सवयींबद्दलही चर्चा केली. या माहितीमधील कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात उपयुक्त वाटला किंवा तुमच्या दैनंदिन जीवनात कोणती सवय तुम्ही अंगीकारणार आहात हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. अशीच विज्ञानाधारित, समतोल आणि उपयुक्त आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.